नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. 25 जुलै 2026 रोजी येत आहे देवशयनी आषाढी एकादशी आणि याच दिवसापासून पवित्र चातुर्मासाला सुरुवात होत आहे. चातुर्मासामध्ये भगवान श्री हरी विष्णू हे निद्रा अवस्थेत जातात आणि या विश्वाचा कारभार ते भगवान भोलेनाथांच्या हाती सोपवतात. एकादशी तिथी ही भगवान श्री हरी विष्णू यांना समर्पित तिथी असून या दिवशी जर आपण काही उपाय सेवा जर केले, आपल्या कुटुंबाच्या सुख समृद्धीसाठी, भरभराटीसाठी, आपल्या मुलांच्या विवाहामध्ये जर अडथळे निर्माण होत असतील किंवा इतर काही अडचणी जर असतील आणि त्यासाठी जर उपाय केला तर भगवान श्री हरी विष्णूंच्या कृपेने आपल्या सर्व अडचणीतून आपल्याला मुक्तता मिळणार आहे आणि त्यांची आणि माता लक्ष्मीची कृपा आपल्याला प्राप्त होणार आहे. आणि यासाठीच या देवशयनी आषाढी एकादशीच्या दिवशी गोमातेला आपल्याला एक वस्तू खाऊ घालायची आहे. गोमातेमध्ये 33 कोटी देवी देवता वास करतात आणि त्यांचा कृपाशीर्वाद प्राप्त करण्यासाठीच आपल्याला ही वस्तू खाऊ घालायची आहे. आता कोणती वस्तू खाऊ घालायची आहे, कोणती सेवा करायची आहे याविषयीची अगदी थोडक्यात पण महत्त्वाची माहिती या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे. पण त्यापूर्वी चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून आपले असेच येणारे नवनवीन माहितीमय आणि भक्तिमय व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. तसेच व्हिडिओ पाहताना व्हिडिओला लाईक करायला तसेच कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका. तर सर्वप्रथम आपण गोमातेचं महत्त्व जाणून घेऊया. ज्या घरामध्ये गाय असते तर तिथं यम नकारात्मक शक्ती प्रवेश करत नाही. तसेच गायीच्या शेणाने सारवलेल्या घरामध्ये माता लक्ष्मी कायम निवास करते आणि म्हणूनच पूर्वी प्रत्येक जण घरासमोर शेणाने सारवण काढायचे. ज्या घरामध्ये गायीला दररोज घास दिला जातो तर त्या घरामध्ये कधीही पितृदोष, वास्तुदोष आणि ग्रहदोष राहत नाही. तसेच गोदान हे सर्व श्रेष्ठ दानांमध्ये श्रेष्ठ मानलं जातं आणि गोदान केल्यानं ब्रह्महत्यासारखं महापाप सुद्धा नष्ट होतं. शास्त्रानुसार गायीच्या अंगामध्ये 33 कोटी देवी देवता वास करतात आणि म्हणूनच गायीची सेवा करणं म्हणजे सर्व देवांची सेवा केल्यासारखंच आहे. गाय ही कामधेनू असून जी इच्छा कराल ती पूर्ण करणारी, म्हणून तिला सर्व कामना पूर्ण करणारी माता असं म्हटलं जातं. तर आता आपण उपाय कशा प्रकारे करायचा आहे याविषयीची माहिती जाणून घेऊया. तर हा उपाय तुम्ही या आषाढी एकादशीच्या दिवशी दिवसभरात कधीही करू शकता. तर उपाय करण्यासाठी एक मूठभर चण्याची डाळ घ्यायची आहे आणि ती रात्रीच पाण्यामध्ये टाकायची आहे, म्हणजेच भिजत ठेवायची आहे. त्यानंतर दुसऱ्या दिवशी 2 गव्हाच्या पिठाच्या पोळ्या किंवा चपात्या करायच्या आहेत, मोठ्या आकाराच्या करायच्या आहेत आणि यावरती तुम्हाला थोडंसं गाईचं तूप आणि चिमूटभर हळद लावायची आहे. तुम्ही चपाती बनवत असताना गव्हाच्या पिठाच्या कणकेमध्ये जरी चिमूटभर हळद आणि गाईचं तूप टाकलं तरी देखील चालेल. आणि त्यानंतर तुम्हाला या आषाढी एकादशीच्या दिवशी सकाळी किंवा तुम्हाला मी ज्याप्रमाणे सांगितलं त्याप्रमाणे दिवसभरात कधीही ज्या ठिकाणी गोमाता असेल तर त्या ठिकाणी जायचं आहे. आता नुसते या 2 वस्तू घ्यायच्या नाहीत, तर या चपातीवरती तुम्हाला ही जी मूठभर चण्याची डाळ घेतलेली आहे, भिजवलेली आहे, तर ती ठेवायची आहे. त्यावरती तुम्हाला एक गुळाचा खडा ठेवायचा आहे आणि यासोबतच 6 पिकलेली केळी घ्यायची आहेत आणि त्यानंतर तुम्हाला ज्या ठिकाणी गोमाता असेल तर त्या ठिकाणी जायचं आहे. तिथं गेल्यानंतर सर्वप्रथम तर तुम्हाला गोमातेची सेवा करायची आहे, म्हणजेच तिची पूजा करायची आहे. हळदीनं पिवळ्या केलेल्या अक्षदा अर्पण करायचे आहे. तिच्या कपाळावर चंदनाचा किंवा हळदीचा टिळा लावायचा आहे. तिचे पाय धुवायचे आहेत. त्यानंतर तुम्हाला पिवळ्या रंगाचं कोणतंही फूल असेल किंवा झेंडूचं फूल या गोमातेला अर्पण करायचं आहे. तिला धूपदीप दाखवून तिची ओवाळणी करायची आहे, म्हणजेच तिला ओवाळायचं आहे. आणि त्यानंतर आपण ज्या या वस्तू आणलेल्या आहेत तर त्या तुम्हाला शक्यतो उजव्या हातावरती घेऊनच तिला खाऊ घालायच्या आहेत किंवा मग तुम्ही एखाद्या प्लेटमध्ये ठेवून तुम्ही खाऊ घालू शकता. हे सर्व करत असताना तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करत राहायचा आहे. त्यानंतर तुम्हाला मी अजून एक मंत्र सांगते, तर तो तुम्हाला गायीसमोर नमस्कार करून ओम गुरुवे नमः या मंत्राचा 11 वेळा जप करायचा आहे. पुन्हा एकदा मंत्र सांगते, ओम गुरुवे नमः या मंत्राचा 11 वेळा जप करायचा आहे. गोमातेला तुम्हाला 7 प्रदक्षिणा घालायच्या आहेत. यामुळे मुलांच्या विवाहामध्ये जर अडथळे निर्माण होत असतील तर मुलांच्या कुंडलीतील गुरुग्रह मजबूत होतो, विवाहातील अडथळे दूर होतात, मुलांसाठी मनासारखं स्थळ येतं, घरामध्ये गोडवा येतो, पैशाची चणचण दूर होते. त्यानंतर गोमातेला 7 प्रदक्षिणा घालायच्या आहेत. गोमातेची पूजा झाल्यानंतर तुम्हाला गोमातेला हिरवा चारा देखील खाऊ घालायचा आहे. त्यानंतर गोमातेचा ज्या ठिकाणी उजवा पाय आहे, उजव्या बाजूचा कोणताही मागचा पाय असेल किंवा पुढचा पाय असेल तर त्या खालची तुम्हाला एक मूठभर माती घ्यायची आहे आणि ही माती घेऊन आपल्याला घरी यायचं आहे. शक्य असेल आणि तुम्हाला जर गोमूत्र घ्यायला जमलं तर अतिशय उत्तम. आणि
हे गोमूत्र घेऊन घरी यायचं आहे किंवा तुमच्या घरामध्ये जर असेल तर गोमूत्र घ्यायचं आहे आणि हे आषाढी एकादशीच्या दिवशी संपूर्ण घरामध्ये शिंपडायचं आहे, ज्यामुळं घरामध्ये जी नकारात्मक ऊर्जा आहे तर ती दूर होण्यास मदत होते आणि माता लक्ष्मी घरामध्ये स्थिर होते. घरामध्ये भांडणं, कलह, वादविवाद काहीही होत नाही. सर्व काही संकट, विघ्न, अडचणी दूर होण्यास मदत होते. त्याचबरोबर गोमातेच्या शेणाचे आपल्याला या दिवशी 2 दिवे करायचे आहेत आणि त्या दिव्यांमध्ये तुम्हाला देशी गाईचं तूप घालायचं आहे, चिमूटभर हळद टाकायची आहे, पिवळी मोहरी थोडीशी टाकायची आहे, 2 भीमसेनी कापराच्या वड्या टाकायच्या आहेत आणि असे हे मोठ्या आकाराचे थोडे दिवे बनवून घ्यायचे आहेत आणि एक दिवा तुम्हाला तुमच्या तुळशीजवळ प्रज्वलित करायचा आहे आणि एक दिवा तुमचा घराचा जो मुख्य दरवाजा आहे तर त्याच्याजवळ तिन्ही सांजेच्या वेळेला प्रज्वलित करायचा आहे. यामुळे घरामध्ये सुख समृद्धी येते, भरभराट होते आणि अशा घरावरती माता लक्ष्मीचा नेहमी कृपा आशीर्वाद राहतो. त्यानंतर आपण जी माती आणलेली आहे तर ती माती तुम्हाला देवघरासमोर ज्या ठिकाणी बाळकृष्णाची मूर्ती आहे तर तिच्यासमोर वाटीमध्ये ठेवायची आहे. त्यानंतर या मातीमध्ये तुम्हाला चिमूटभर हळद किंवा जर चंदन असेल तर तुम्हाला या मातीमध्ये मिक्स करायचं आहे, मिसळायचं आहे आणि त्यानंतर यातील थोडीशी माती घ्यायची आहे, एक कागद घ्यायचा आहे. जर प्लेन पिवळ्या रंगाचा असेल तर अतिशय उत्तम आणि त्यामध्ये तुम्हाला ही माती थोडीशी बांधायची आहे. याची एक पुडी तयार करायची आहे कागदाची किंवा जर पिवळ्या रंगाचा जर तुम्ही रुमाल घेतला आणि त्याच्यामध्ये जरी बांधली, पोटली तयार केली तर देखील चालेल. आता तुम्हाला जर 2 किंवा 3 ठिकाणी जर ठेवायचे नसेल तर पिवळ्या रंगाच्या पोटलीमध्ये ठेवून तुम्ही तुमच्या घराच्या मुख्य दरवाजाच्या वर चौकटीच्या आतल्या बाजूला ही पोटली बांधू शकता किंवा मग थोडीशी माती घेऊन पुडीमध्ये बांधून तुमची ज्या ठिकाणी तिजोरी आहे, पैसा आहे, धन ठेवता तर त्या ठिकाणी ठेवायचे आहे. दुसऱ्या एका पुडीमध्ये थोडीशी माती बांधून तुम्हाला जर तुमच्या मुलांच्या विवाहामध्ये अडथळे निर्माण होत असतील किंवा मुलांना मनासारखं स्थळ येत नसेल तर तुमची मुलं ज्या ठिकाणी झोपतात तर त्यांच्या उशीखाली थोडीशी तुम्हाला ही माती ठेवायची आहे. त्यानंतर थोडीशी माती घ्यायची आहे आणि मी अगोदर सांगितलं त्याप्रमाणे एक पोटली तयार करून किंवा एखाद्या कागदामध्ये बांधून तुम्हाला घराच्या मुख्य दरवाजाच्या वरच्या बाजूला बांधायची आहे. तर अशा प्रकारे ही सेवा तुम्हाला आषाढी एकादशीला करायची आहे. आता नुसती आषाढी एकादशीला तुम्हाला गोमातेला सेवा करून चालणार नाही, तर तिथून 7 गुरुवार तुम्हाला गोमातेची सेवा करायची आहे, पूजा करायची आहे आणि ज्या मी काही वस्तू सांगितलेल्या आहेत तर त्या वस्तू तुम्हाला ज्या ठिकाणी गोमाता आहे तर त्या ठिकाणी जाऊन तुम्हाला खाऊ घालायच्या आहेत. यामुळं गोमातेमध्ये असणाऱ्या 33 कोटी देवी देवतांचा कृपाआशीर्वाद आपल्याला लाभतो आणि आपल्यावर जी काही संकट, विघ्न, अडचणी, बाधा आहेत तर त्या दूर होण्यास मदत होते. त्याचबरोबर सकाळी देवपूजा झाल्यानंतर आपल्या संपूर्ण घरामध्ये तुम्हाला जे गोमूत्र आहे तर ते शिंपडायचं आहे, जेणेकरून आपल्या घरामध्ये जी नकारात्मकता, निगेटिव्हिटी आहे किंवा कोणतेही दोष आहेत तर ते सर्व काही यामुळे दूर होण्यास मदत होणार आहे. आणि मुलांच्या विवाहामध्ये जर अडथळे येत असतील, अडचणी येत असतील, मुलांचा विवाह जमत नसेल तर त्यासाठी मुलांनी देखील 7 गुरुवार गाईला हिरवा चारा आणि गुळाचा खडा खाऊ घालायचा आहे. दर गुरुवारी पिवळ्या रंगाची कपडे परिधान करायचे आहेत. शक्यतो या दिवशी उपवास करायचा आहे. कोणताही तामसिक पदार्थ खायचा नाही, म्हणजेच कांदा, लसूण, मांसाहार जे तामसिक पदार्थ आहेत तर ते खाणं टाळायचं आहे. हा उपाय केल्यानं आपला गुरुग्रह आणि शुक्रग्रह आहे तर तो बळकट होतो आणि विवाहातील अडचणी दूर होतात आणि मनासारखं स्थळ येतं. त्याचबरोबर आपल्या कुटुंबामध्ये जर काही अडचणी, विघ्न, संकट, बाधा असेल, घरामध्ये पैसा टिकत नसेल किंवा कोणत्या ना कोणत्या अडचणी घरामध्ये येत असेल, कोणी ना कोणी आजारी पडत असेल, शिक्षणामध्ये, व्यवसायामध्ये जर काही अडचणी येत असतील तर त्यासाठी तुम्हाला दर गुरुवारी मी ज्याप्रमाणे सांगितलं त्याप्रमाणे आदल्या दिवशी एक मुठभर चण्याची डाळ भिजत घालायची आहे. त्यानंतर दुसऱ्या दिवशी एक मोठी चपाती किंवा पोळी बनवून घ्यायची आहे, 2 चपात्या बनवून घ्यायच्या आहेत. त्यामध्ये तुम्हाला चिमूटभर हळद आणि देशी गाईचं तूप घालायचं आहे. त्यावरती एक गुळाचा खडा आणि 6 केळी घ्यायची आहेत, हिरवा चारा घ्यायचा आहे आणि गोमाता ज्या ठिकाणी आहे तर त्या ठिकाणी जाऊन तुम्ही गोमातेला खाऊ घालायचं आहे. आता जर तुमच्या जवळपास जर गोमाता नसेल तर ज्या ठिकाणी गोशाळा आहे तर तिथं जाऊन देखील तुम्ही या वस्तू दान करू शकता. जरी तुम्ही या वस्तू तुम्हाला गोमातेला खाऊ घालणं शक्य होत नसेल आणि गोशाळेत जाऊन जरी दान केल्या तरी देखील तुम्हाला तितकंच फळ प्राप्त होत असतं. तर अशा प्रकारे आपण आज या व्हिडिओमध्ये आषाढी एकादशीला गोमातेला कोणती वस्तू खाऊ घालावी ज्यामुळं आपल्या मुलांच्या विवाहातील अडथळे दूर होणार आहे, त्यांना मनासारखं स्थळ येणार आहे, माता लक्ष्मी आणि भगवान श्री हरी विष्णू यांची कृपा आपल्यावर राहणार आहे, याविषयीची माहिती जाणून घेतलेली आहे. तुम्हाला गोमातेची सेवा करताना गोमातेला स्पर्श करायचा आहे, जेणेकरून आपल्याकडून कळत न कळत जी काही पापं झालेली असतील तर ती सर्व काही पापं दूर होण्यास यामुळे मदत होणार आहे. तर अशा प्रकारे आपण आज आषाढी एकादशीला गोमातेला कोणती वस्तू खाऊ घालावी जेणेकरून आपल्यावरची सर्व संकट, विघ्न दूर होणार आहेत याविषयीची माहिती जाणून घेतलेली आहे. तरी देखील तुमच्या जर काही समस्या, अडचणी असतील तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता. माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.